सध्या मराठवाड्यामध्ये तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेचा फटका नागरिक, जनावरं आणि यांच्यासह शेतामधील फळबागांना देखील बसतोय। हिंगोलीमधील माळसेलू इथले शेतकरी राजेंद्र पाटील यांनी उन्हापासून डाळिंब बाग वाचवण्यासाठी अनोखा प्रयोग केलाय। त्यांच्या 4 एकर शेतामध्ये साधारण 1100 डाळिंबाची झाडे आहेत। संपूर्ण बागेला त्यांनी क्रॉप कव्हरचं अस्तरीकरण केलेलं आहे। उन्हाळ्यामध्ये फळबागांचं नुकसान टाळण्यासाठी आणि उत्पादन कायम ठेवण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरत असल्याचं दिसून येतंय। शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या या प्रयोगाची परिसरामध्ये चर्चा रंगली आहे। मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। याचा फटका शेतातील जनावरं, नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसतोय आणि त्याच पद्धतीनं या उष्णतेचा फटका फळबागांना सुद्धा बसू लागलेला आहे। मी सध्या माळसेलू गावातील शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे बघताय ना, ही संपूर्णपणे ही डाळिंबाची बाग आहे। प्रचंड तापमान वाढलेलं आहे। तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचा फटका डाळिंबाच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसतोय आणि त्यापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या या डाळिंबाच्या बागेला खास क्रॉप कव्हर असतं, हे पांढऱ्या रंगाचं ते बसतं, हे अस्तरीकरण आहे क्रॉप कव्हरचं। त्याच्या माध्यमातून संपूर्ण डाळिंबाची बाग झाकून ठेवलेली आहे। याचा फायदा असा होतो की सूर्यप्रकाश थेट बागांना स्पर्श करत नाही किंवा थेट बागांवर पडत नाही, त्यामुळे बागांचं संरक्षण होतं, बागा वाळत नाहीत। त्याचबरोबर फळं जे ते फळांचा दर्जा कायम राहतो, कारण सूर्यप्रकाश, सूर्यकिरण थेट जर फळावर पडली तर मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचे जे फळं आहेत त्यांना डाग पडतात, त्याची गुणवत्ता घसरते, परिणामी बाजारात भावही मिळत नाही आणि त्यासाठीच संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी ही केलेली अफलातून आयडिया, निश्चित याची चर्चा जिल्ह्याभरामध्ये होऊ लागलेली आहे। ही 4 एकरची बाग आहे। या बागेमध्ये साधारणतः 1100 डाळिंबाची झाडं आहेत। दरवर्षी यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळत असतं, परंतु उन्हाळ्यात जी फळधारणा होत असते त्या फळावर परिणाम होऊ नये, झाडावर परिणाम होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने अस्तरीकरण करण्यात आलेलं आहे। उन्हाचा एवढा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय की तो जनावरं, माणसं त्याचबरोबर फळबागांना सुद्धा या उन्हाचा फटका बसू लागला आहे आणि उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयत्न पाहायला मिळतोय। माधव दिपके, एबीपी माझा, माळसेलू, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.